फिल्म लातुरी सैराट परशा आरची आली आरची आदरणीय विलासराव देशमुख साहेब आणि त्यांचं स्त्री आपत्तीचा सन्मान हा या जिल्ह्याने गेले 40 वर्ष पाहिलेला आहे. आणि आमचे बंधू अमितजींचं हे वाक्य नक्कीच मनाला वेदना देणारं होतं. पण त्यांचे सल्लागार जे असतील त्यांना असं वाटलं असेल की असं काहीतरी करून आपल्या नेत्याचं भलं होणार आहे. पण प्रत्येक वेळी सल्लागाराचा या शब्दाचा लातूरात मोठा सध्या चर्चा सुरू झालेली आहे. अमित देशमुखांना ही गोष्ट न शोभणारी आहे अशी चर्चा लातूरकरांना अशा गोष्टी आवडत नाहीत. लातूरकरांना नुसत्या पोस्टरवरचा सन्मान महिलांचा म्हटलेला आवडत नाही. महिला सन्मान हा महिलांचा प्रत्यक्ष कृतीमध्ये असला. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, लातूरकरांनी 2004 ला रूपाताई निलंगेकर आणि आदरणीय चाकूरकर साहेबांची लढत पाहिली. तेव्हा चाकूरकर साहेबांनी पहिल्या मीटिंग मध्ये कार्यकर्त्यांना सांगितलं होतं की आपल्या समोर आदरणीय निलंगेकर साहेबांच्या सूनबाई आहेत, एक महिला आहे, आपली भगिनी आहे, कोणाच्याही तोंडून एकही शब्द चुकीचा जायला नाही पाहिजे, निकाल काहीही लागो, म्हणजे इतक्या टोकाचं साहेब बोलले होते. आणि जर साहेबांचे फोटो लावून त्यांचा वारसा आहे असं सांगताय तर साहेबांच्या आदरणीय चाकूरकर साहेबांच्या ह्या गोष्टीचंही त्यांनी फॉलो केलं असतं तर मला जास्त आनंद वाटतो. मित्रांनो, आपला आवडता कार्यक्रम सकाळचा भोंगा भरभरून प्रतिसादाबद्दल मी सर्व आमच्या व्ह्युअर्स आणि सबस्क्रायबर्स आणि दर्शकांचं स्वागत करतो. लातूरचं राजकारण, एक शब्द कसा फिरतो याची अनेक उदाहरणं लातूरकरांनी पाहिलेली आहेत. एका निवडणुकीची आठवण मी तुम्हाला देतोय. पूर्वीच्या काळी आचारसंहिता वगैरे हा प्रकार नव्हता. हे TN शेषन आल्यापासूनच ही आचारसंहिता वगैरे कार्यक्रम सुरू झालेला आहे. आदर्श आचारसंहिता. पूर्वी रात्री 12-12, 1-1, 1:30, 2-2 पर्यंत सभा चालायच्या ह्या लातूरच्या टाउन हॉलवर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क जिथं आहे तिथं. आणि मला अजून आठवतंय की मनोहरराव गोमारे निवडणुकीला उभे होते. अनेक वक्त्यांची भाषणं झाली आणि त्या टाउन हॉलच्या सभेमध्ये मनोहरराव गोमारे स्टेजवर आले. त्यावेळेस घड्याळामध्ये बरोबर 12 वाजलेले होते. गोमारेंच्या तोंडातून एक शब्द गेला, हे आता रात्रीचे 12 वाजलेले आहेत आणि आता मी विरोधी उमेदवाराचे 12 वाजवल्याशिवाय राहणार नाही. लातूरकरांना नाही आवडलं ते. म्हणजे लातूर ही एवढं सुसंस्कृत राजकारणी गाव आहे, लातूर एवढं प्रगल्भ राजकारणी गाव आहे की ज्या लातूर शहरानं, ज्या लातूर जिल्ह्यानं या देशाला लोकसभेचे सभापतीपद दिलं, या देशाला देशाचे गृहमंत्रीपद दिलं, या देशाला डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकरांसारखा मुख्यमंत्री दिला, या देशाला, या राज्याला विलासरावजी देशमुख साहेबांसारखे मुख्यमंत्री दिले. आणि म्हणून हे लातूर शहर राजकीय पटलावर एक वेगानं भरारी घेणार हे शहर आहे लातूर शहर. आणि या लातूर शहरामध्ये कालपासून जी एक चर्चा सुरू झाली, सैराट झालं जी. सकाळी सकाळी औसेकर गाणं म्हणाले तो वाटलं, कारण मला तो डायलॉग आठवते, हे परशा आरची आली आरची. अरे बापरे, काय म्हणजे रंगत आलेली आहे शेवटच्या टप्प्यात सांगत सभेच्या पासून निवडणुकीमध्ये की आरची काय, परशा काय. आणि आमचं रितेश देशमुखांचं दरवेळेस ते लय भारी, लात भारी, माझा हात भारी, माझं गाव भारी, माझं घर भारी, माझं कुटुंब भारी,
माझे कारखानदारी भारी, माझं सगळं काय भारी, सगळं माझं भारी 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 भारी, तुमचंच भारी, बाकी सगळ्यांचं हलकं. काल तरी त्यांनी अक्षर सांगितलं की घालू लात घातल्या लाता. ज्या लातूरकरांनी यांना मोठं केलं, ज्या लातूरकरांनी यांच्यावर प्रेम दिलं, ज्या लातूरकरांमुळं तुम्ही घडलात, ज्या लातूरकरांमुळं तुमची ओळख आहे, त्यांना लाता मारण्याच्या सुद्धा भाषा सुरू झालेल्या. हे अत्यंत थोडंसं वेदनादायक आहे मित्रांनो. कदाचित हे कुणाला आवडेल किंवा कुणाला आवडणार सुद्धा नाही आहे. इव्हन त्यांचे समर्थक सुद्धा ह्याचा विचार करतील की हे आपल्यासमोर एक महिला उमेदवार आहे, त्या महिला उमेदवाराला आरची हा शब्द उच्चारणे कितपत योग्य आहे. आता नंतर अमित साहेबांनी खुलासा केला आहे की तो शब्द माझा नाही आहे, पण अमित देशमुख साहेब जो बूंद सी गई वो हौद से नहीं आती. एक शब्द निवडणुकीचा रंग बदलू शकतो. मामूली विलासरावजी देशमुख साहेब म्हणाले की ह्या मामूली चिट्टोरी पत्रकाराने आमच्यावर काय फरक पडणार आहे, या मामूलीने चमत्कार केले. लातूर शहर फार हुशार शहर आहे. लातूरचा व्यापारी बोलणार नाही तुम्हाला, लातूरचा व्यापारी बोलणार नाही, लातूरचा व्यापारी रत्नाकर आवसेकर सारखं मन मोकळं करणार नाही आहे, पण लातूरचा व्यापारी हा आतल्या आत मनात ठरवतोय, त्याचं मतदान फिक्स झालेलं आहे. आणि ही निवडणूक जरा मला वेगळीच दिसते मित्रांनो. जरा स्पष्टच बोलतो की ही निवडणूक जरा मला वेगळंच वारं येते. कारण आम्ही अनेक वर्षापासून ह्या निवडणुका बघतोय, जवळपास 30-35 वर्षापासून मी निवडणुका लातूर शहरात पाहतोय. या निवडणुकीचा रंगच काही वेगळा आहे. या निवडणुकीचं एक वेगळंच सैराट डोक्यात घुमतंय. आणि त्यात भर घातली पुन्हा अजून आमचे अमित साहेबांनी बोललेला डायलॉग. आता त्यांनी सांगितलं की तो डायलॉग कोणत्या तरी एका रस्त्यानं चालणाऱ्या ग्रहस्थाचा आहे की ज्यांनी त्या फक्त ह्यांनी म्हणून दाखवला. आता हे कुणाचा डायलॉग आहे, याचा स्क्रिप्ट रायटर कोण आहे, हा कोण बोलला, यांनी कसं बोलले, हा वादातीत विषय आहे. पण लातूरच्या या सभ्य सुसंस्कृतीला, लातूरच्या या राजकीय पटलावर आजपर्यंत आता लोक चर्चा करतात की पातळी घसरलेली का, पातळी घसरली का जीभ घसरली. कारण शब्द हे शस्त्र आहे. आणि एकदा अजितदादा काहीतरी म्हणाले होते शेतकऱ्यांसाठी, त्यांना 3 दिवस मौन पाळगून यशवंतराव चव्हाणांच्या पुतळ्यासमोर जाऊन आपलं मनस्ताप किंवा आपला आत्मक्लेश त्यांना करावा लागला. कारण एवढं शब्दाला महत्त्व आहे. आणि म्हणून राजकारणातल्या माणसांनी प्रत्येक शब्द हा तोलून आणि मोजून बोलायला पाहिजे. शिवराज पाटील चाकूरकरांनी एकच शिकवलेलं आहे, एकच सांगितलेलं आहे. अर्चनाताईंनी सुद्धा अनेक मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे की काय बोलायचं, काय बोलू नये, बोलण्यापेक्षा काय बोलू नये याला फार महत्त्व आहे. काहीच बोलले नसते तर काहीच झालं नसतं, सगळं काही व्यवस्थित सुरू होतं. पण एखादा डायलॉग, एखादा शब्द राजकारणाची दिशा बदलू शकतोय. उज्ज्वल निकम जर लोकसभेला भिवंडीमध्ये काही मतानं पराभूत होऊ शकतात, तर विधानसभेला कुठेही काही होऊ शकतं ना. मी पाहिलेले लातूरमध्ये जवळपास आमच्या उदगीर भागामध्ये आमचे नागराळकर अगदी काही मतांना आमदारकी त्यांची गेली. इथं एक मताला महत्त्व आहे, 100 मताला महत्त्व आहे, 50 मताला महत्त्व आहे. आणि कुणाच्या बोलण्यामुळे जर कोणी दुखावत असेल, त्यांच्या भावनांना ठेस पोहोचत असेल, ते कुठेतरी राजकारणी लोकांनी टाळणंही फार जरुरीचं आहे असं मला वाटतंय मित्रांनो. आता कदाचित कुणाला शिकवण्याएवढा नक्कीच मी मोठा नाही आहे, कदाचित नक्कीच मी मामूली आहे, मी लहान आहे. पण एखादा वडिलकीचा सल्ला देण्यापर्यंतचा आपला वय नक्कीच आहे. की शब्द हे शस्त्र आहे आणि हे शब्द जपून वापरणं हे काळाची गरज आहे. बंधूंनो, आरोप प्रत्यारोप, राजकारण, निवडणूक झाली, आज मतदान झालं की हे निवडणुकीचा टेम्पो उतरून जाणार सगळा. म्हणजे उद्यापासून आपापले लोक आपापल्या व्यवहाराला लागणार आहेत. पण या निवडणुकीमध्ये जी रंगत आणलेली आहे,
ना आर्ची ना परशा, इथं फक्त अमित देशमुखांची चर्चा. डायलॉग खूप सुंदर, यमक चांगलं जुळवलेलं आहे. त्यामुळे स्क्रिप्ट रायटरला नक्कीच बक्षीस दिलं पाहिजे. चांगलं आहे, छान आहे. पण हे आर्ची कुणाला लागू होतं हे लातूरकरांना काही वेगळं सांगायची गरज नाही. परशा कुणाला लागू होतं हे काही लातूरकरांना वेगळं सांगायची गरज नाही आहे. मी शोधत होतो यातला प्रिन्स कोण आहे. जो न पाहे रवी तो पाहे कवी, असं आमच्या कलाकाराचं डोकं असतं की मी प्रिन्स शोधत होतो. सगळे आर्चे शोधत होते, कुणी परशा शोधत होतं. मी प्रिन्स शोधत होतो की जो या सैराटचा शेवट करणार आहे. नागराज मंजुळेने सैराटमध्ये काय शेवट केला त्याची आम्हाला कल्पना नाही आहे, पण लातूरच्या राजकारणाच्या सैराट काय होणार आहे याची चुणूक काहीतरी दिसतीये. चुरशीची निवडणूक आहे आणि निवडणुकी आणि युद्धामध्ये सगळं काही माफ आहे, पण काही गोष्टी माफ नाही आहेत. कारण मला असं आठवतं की शिवराज पाटील चाकूरकरांच्या विरोधात रुपाताई पाटील निलंगेकर निवडणुकीला उभा होत्या लोकसभेला, आणि निवडणूक झाल्या झाल्या शिवराज पाटील चाकूरकरांच्या देवघरवर अनेक कार्यकर्ते आम्ही बसलेले होतो. त्यावेळेस कोणीतरी रुपाताई पाटलाबद्दल अपशब्द वापरायचा प्रयत्न केला. त्यावेळेस शिवराज पाटील त्याला थांबवलं. थांबा, आपल्या समोरच्या विरोधी उमेदवार या महिला आहेत, त्या शिवाजीराव पाटील निलंगेकरांच्या सुनबाई आहेत, आणि शिवाजीराव पाटील निलंगेकर हे काँग्रेसचे बोन आहेत, काँग्रेसचा आत्मा आहे. म्हणून कोणत्याही कार्यकर्त्यांनी रुपाताईबद्दल एकही शब्द बोलायचा नाही अशी सक्त ताकीद शिवराज पाटील चाकूरकरांनी त्या मतदान झालेल्या दिवशी संध्याकाळी सांगितलेलं होतं की कोणीही बोलायचं नाही. निकाल काही येऊ का, तसं आम्हाला चुणूक लागलेली होती की पराभवाच्या छायेत आहेत शिवराज पाटील चाकूरकर, याची कल्पना पूर्ण आलेली होती. पण त्यांनी याची कल्पना त्यांनाही पण आली होती. शिवराज पाटील चाकूरकरांना सुद्धा याची कल्पना आली होती की आपला पराभव होण्याची शक्यता आहे, आणि या पराभवाला कोण कोण कारणीभूत आहे याची यादी त्यांच्याकडे होती. त्यांच्याकडे वारंवार असे रिपोर्ट जात होते की कोण कुठं काय करतंय. अशा अनेक रिपोर्ट त्यांच्याकडे जात होते. येऊन गुप्तचर यंत्रणेचा सुद्धा रिपोर्ट गेला की आपला पराभव होण्याची शक्यता. हे सगळ्या गोष्टी गेलेल्या होत्या, आणि म्हणून कदाचित शिवराज पाटील चाकूरकरांनी सगळ्या कार्यकर्त्यांना तंबी दिली की कोणीही रुपाताईबद्दल एकही अपशब्द बोलत. ती आपली भगिनी, आपली बहीण आहे, आणि एक महिला आपल्या समोर उभा टाकलेली आहे, तिचा सन्मान हा केलाच पाहिजे. आणि लातूरमध्ये मी बघतो की मोठे मोठे बॅनर लागलेले आहेत की महिलांचा सन्मान. याच्या विपरीत हे जे वाक्य आलेलं आहे की ना आर्ची ना परशा, इथं फक्त चर्चा, याभोवती राजकारण कालपासून फिरायला लागले. आता हे कितपत संयुक्तिक आहे, कितपत योग्य आहे, असं बोलणं कोणाला शोभतं का, असं काही चर्चा काही लोक करतायत. पण हे राजकारण युद्ध आहे, सगळं काही माफ आहे. बरोबर आहे ना. मला सांगा, जर अमित देशमुखवर तुम्ही 10 आरोप करत आहेत काय, तर एखादा आरोप त्यांच्याकडून येण्याची शक्यता आहे, आणि सगळ्यांनी तेवढंच दिलदारपणे हे सगळं आरोप प्रत्यारोप स्वीकारायचे असतात आणि पुढे चालायचं असतं. थोडं दुर्लक्ष करून पुढे सरकायचं असतं. पण विरोधकांना आयतं कुलीत अमित भैयांनी दिलंय का, याची चर्चा सुरू झाली. कदाचित अमित भैयाचे सल्लागार कोण आहेत, अमित भैयाला कोणती कंपनी सपोर्ट करते, अमित भैयांना हे कोण शब्द सुचवत आहे. नंतर ते हालाकी खुलासा केला असेल की हे काही कार्यकर्ता रस्त्यानं म्हणत होता आणि ते मी फक्त माझ्या तोंडातून घेतलं. हे लोकांना खुलासा कितपत योग्य वाटतो हा विचार करण्याची गोष्ट आहे. आणि मी पाहिजे सांगता सभा मी दोघांच्याही अटेंड केलेल्या आहेत.
दोघांना प्रचंड प्रतिसाद होता. म्हणजे आम्हाला तर ही निवडणुकीतून काटेकी टक्कर दिसते. 50-50% दोघाला मार्क देतोय मी. काही निकाल होऊ शकतो. कोणीतरी 2-5 हजार 10 हजारच्या आसपास फरक आहे, जास्त नाही फरक. ते आता लीड वगैरे हा विचार विसरून जावा. आता यावेळेस ती लीड वगैरे प्रकार नाही आहे. इथं जर मॅनेज निवडणूक झाली असती तर नक्कीच काही ते झालं असतं. पण यावेळची निवडणूक ही मॅनेज नाही, मी वारंवार सांगतोय. आणि याच्यासाठी मी फडणवीसांचं अभिनंदन करतोय. फडणवीसांनी खबरदारी घेतलेली आहे. कदाचित आमच्या छोट्याशा यूट्यूबवरची दखलसुद्धा त्यांनी घेतली आणि त्यांनी जाणीवपूर्वक मॅसेज टाकले की आम्ही सर्वांची दखल घेऊन ही उमेदवारी दिलेली आहे. आम्हाला सुद्धा आनंद वाटला. चांगली गोष्ट आहे. ही छोट्या छोट्या पत्रकारांचं सुद्धा तुम्ही मनावर घेतात. पण हे लातूरमध्ये जे एक प्रकारे एकमेकाला बघून घेतोची भाषा, धमक्याची भाषा, संपवण्याची भाषा, बंधूंनो, कुठेतरी लातूरकर आता विचलित झालेले आहेत. हे कधी एकदा निवडणूक संपती असं मला काल एका ज्येष्ठ नागरिकांनी म्हणून दाखवलं. काल ज्यावेळेस मी स्टेडियमवर संध्याकाळी, मला फिरायची सवय, ज्यावेळेस मी संध्याकाळी काल फेरफटका मारायला स्टेडियमवर गेलो तर एका 85 वर्षाच्या वृद्ध माणसानं सांगून टाकलं की कधी एकदा राजकारण संपत आहे, कधी एकदा निवडणुकीचं मतदान होतं असं आम्हाला झालं आहे की हे आम्ही ऐकू शकत नाही. मग मी शोधत होतो, मी माझा विषय नाही सोडत, मी शोधत होतो की आरची सापडली, परचा सापडला, प्रिन्स कुठे आहे, प्रिन्स कोण आहे, जिंकणार कोण आहे. कारण या सर्व गोष्टीबद्दल जर गांभीर्याने विचार केला तर माता भगिनींचा सन्मान हा फार महत्त्वाचा आहे. आणि कुठेतरी सवंग लोकप्रियता टाळ्या घेण्यासाठी जर काही डायलॉग जात असतील, ही टाळणं, हे टाळलं असतं तर बरं झालं असतं असं आम्हाला वाटायला लागलं. हे जर वाक्यच टाळलं असतं, हे सोपं सोपं राजकारण सुरू होतं, लातूरचं सरळ चाललं होतं. पण हे एक वाक्य, जो बूंद सी गई वो हौद से नहीं आती, तुम्ही आता किती जरी यावर खुलासे करण्याचा प्रयत्न केला की हे माझं वाक्य नाही, माझं हे वाक्य नाही, भया कुठं तरी हे एक ज्येष्ठ म्हणून आम्हाला सांगायला तुम्हाला वाटतं की थोडंसं कुठं टाळलं असतं तर बरं झालं असतं. लातूरचं राजकारण फार सोबर आहे हो. आम्ही पाहतोय, आज नाही बघत, आम्ही आज गेल्या 35 वर्षापासून आम्ही बघतोय. कारण मला आठवत आहे एकेकाळी अमित भैयांचे सहकारी होते मधुकर कोकाटे साहेब, ते लातूरचे नगराध्यक्ष होते. आणि त्या मधुकर कोकाटेंना विलासरावजींनी सांगितलं होतं की मधुकरराव, जर आमच्या अमितला सगळं शहर दाखवा, शहरातला विकास दाखवा, शहराचे कानकोपरे दाखवा, शहरातल्या गल्लीबोळ दाखवा. आणि हे मधुकर कोकाटे म्हणजे अमित देशमुखांचे एक खंदेस एक हे होते, पाठीराखे होते. म्हणून मी त्या विधानसभेत त्यावेळेस एक व्यंगचित्र काढलं होतं की मधुकर कोकाटेच्या काखेमध्ये अमित देशमुख बसलेले आहेत आणि मधुकर कोकाटे दाखवत आहेत अमित देशमुखांना की हे बघा, इकडे एक भूखंड आहे, तिकडे एक भूखंड आहे, तिकडे एक भूखंड आहे. तर ते व्यंगचित्र एवढं गाजलं की त्यावर स्वतः विलासरावजींनी मला म्हणले, तुम्ही या, मला भेटायचं तुम्हाला, आणि हे काय काढलं तुम्ही. आणि त्यांना हसले त्यांनी, इतकं सहज त्यांनी, म्हणजे टीकासुद्धा सहन करण्याची ताकद विलासरावजीमध्ये होती. आणि हेच मोठं होण्याचं लक्षण असतं, लक्षात ठेवा. आणि त्याच वेळेस मी म्हणालो होतो, साहेब आता निकाल असा लागणार की गेलं, ठीक आहे आपला मागचा पराभव झाला, आता तुम्ही लाखोच्या मताने मुख्यमंत्री होणार. आणि ते झालं. आता कदाचित, आता कोणी म्हणतं आवसेकर तो बोलतोच ते खबर, आता मला माहीत नाही, मी काही ज्योतिषी नाही, मला काही माहीत नाही, मला राजकारण कळत नाही. मी एकच काम करतो, जे लोकात बोललं जातं ते माझ्या तोंडातून, माझ्या भोंग्यातून बाहेर येतं. म्हणून तुम्हाला सकाळचा भोंगा आवडतो, कारण आपल्या भोंग्यामध्ये पक्क ठरले की खोटं नाही बोला, जे आहे ते सत्य बोलणे, कोणाला काहीही वाटो. कारण आपल्याला काय आता एक पास, आम्हाला कोणत्याच आशा नाही आहेत, कुठल्याच आशा नाही आहेत.
कुणाकडून लाभ व्हा किंवा कायकडे गुणवत्ते घ्यायचे आहेत का, रोडचे टेंडर घ्यायचे का, कुठं काय करायचं का, डांबरत खायचं का, सडकत खायचं का, मजुरीत खायचं काय काय करायचं आहे काय. आता जो आहे तो दिवस. आणि आम्ही खरं सांगतो ना, मी रत्नाकर औसेकरला एन्जॉय केलेला ही निवडणूक, खऱ्या अर्थानं एन्जॉय केली. मला इतर शहरात जाता सुद्धा आलं नाही या निवडणुकीला. यायला एकमेव कारण हे अर्चना पाटलांची उमेदवारी आल्यामुळं. इथं जर दुसरा कोणी उमेदवार मी नक्की लातूर सोडून आम्ही कोल्हापूर, माझ्याकडे भरपूर शहरांचा साठा होता की ज्या ठिकाणून मला मागणी होती, ज्या ठिकाणून मला म्हणत होतं की तुम्ही या आमच्या शहरामध्ये या निवडणुकीचा आस्वाद घ्यायला. पण चला मला इथं बघूया आपल्या शहरात काय मजा येते. पण ज्यावेळेस हे कालच्या एकदम पिक पॉईंटर होती निवडणूक, शेवटचा टप्पा, अगदी शेवटचे 1 तासभर राहिलेले होते, आणि त्यावेळेस हे असे डायलॉग बाहेर येणं आणि बिग बॉसनं लाता मारणं हे जरा थोडंसं कुठंतरी झालं ना. तो सिनेमाचा डायलॉग होता, आपला हात भारी आपली लात भारी, पण शेवटी तुम्ही कुणाला लात मारणार आहेत? ज्यांनी तुम्हाला राजकारणात मोठं केलं, ज्यांनी तुम्हाला स्थैर्य दिलं, ज्यांनी तुम्हाला तिकीट मिळावं म्हणून सर्वप्रथम प्रयत्न केले, ज्यांनी राजकारणात प्रवेश दिला, त्यांना लाता मारणार? आपण काय बोलतो, समोर कोण आहे, उमेदवार कोण आहे, आणि त्यातल्या त्यात एक लक्षात ठेवा, अमित भैया विजयी झाले तर लोक म्हणणार आहेत त्यात काय विशेष आहे, महिलेला पाडून विजयी झाले. आणि जर अमित भैया हरले तर लोक म्हणणार आहेत एका महिलेच्या हातनं पराभव झाला. शेवटी महिला हे ब्रँड आहे, आणि महिलेचा सन्मान शेवटी कुठे गेलं तर हे तिथंच येऊन थांबणार आहे. कारण जगामध्ये 2च जातीत, एक पुरुष आणि एक महिला, बाकी जातपात मी काही मानत नाही. आणि हेच गणित साधलेलं आहे फडणवीसांनी उमेदवारी बहाल करून. इकडे शिवराज पाटलांचा ब्रँड मिळाला, शिवराज पाटील सक्रिय राजकारणात आले. आधी ओरड सुरू झाली की घरातून सपोर्ट नाही आहे शिवराज पाटलांचा. पाहू, शिवराज पाटील मीटिंग घेतात सगळ्यांच्या, प्रत्येक समाजामध्ये एक कॉन्फरन्स चालू आहेत. अनेक ठिकाणी त्यांनी स्वतः भेट देऊन तिथली पाहणी केलेली आहे, वॉर रूमची पाहणी केलेली आहे. सक्रिय ते तर दररोज मिटिंगा चालू आहेत. कोण म्हणतं शिवराज पाटील सक्रिय नाही? बिलकुल सक्रिय आहेत. पुन्हा उठवलं की त्यांच्या पतींचा त्यांना साथ नाही, शैलेश चाकूरकरांची. शैलेश चाकूरकरांनी दाखवून दिलेलं आहे मी किती खंबीर पाठीशी. सांगता सभेमध्ये त्यांनी जाहीर स्टेजवर आले भाजपच्या. त्यात काय? कारण शैलेश चाकूरकर आमचे क्लासमेट, आम्ही त्यांना मित्र म्हणलं काय मित्रा, म्हणलं तुझी बायको आता आमदार व्हायला लागली ना तू बघ. मग त्यांनी म्हणले दादा ठीक आहे, तू म्हणतोस ना रत्नाकर, चल मी स्टेजवर येणार. आणि स्टेजवर आले ते. आणि आलं की तरी कुठले भाषण नाही केलं, पण त्यांची स्टेजवरची एंट्री सगळं काही बोलून जाते की परिवाराचा पूर्णपणे सपोर्ट आहे अर्चनाताईंना. पुन्हा मी माझा विषय सोडत नाही. बघा, आर्ची वर्षा सापडले, आर्ची कोण आहे कळालं, परशा कोण आहे कळालं, तर ह्या परशाला उगाच डिवचले अमित भैयाने. बघून घे तुझी भाषा, याचा कुठेतरी मतदार परिणाम होणार आहे. मतदार म्हणतील हो आम्ही तुम्हाला मोठं करतो, आमच्या जीवावर तुम्ही मोठं होतं, आमच्या मतदारावर तुम्ही एवढं मोठं तुमचं साम्राज्य उभं करता, ना आम्हाला बघून घे तुझी भाषा. का आमच्या एका मताला काही किंमत नाही का? हे मतदाराला वाटणं साहजिक आहे. त्यावेळी मतदानाच्या काही तास अगोदरचा मी हा व्हिडिओ करतोय. म्हणजे याहून तुम्ही लक्षात घ्या की एक लक्ष, मी पूर्वीपासून सांगतोय की माझं चॅनल हे कोणत्या पक्षाचं नाही, मी कोणत्या पक्षाचा प्रवक्ता नाही, मी माझा कोणी नेता नाही, माझा कोणी करता करविता नाही. रत्नाकर औसेकर स्वतःचे विचार तुमच्यासमोर मांडतोय. जे तुमच्या तोंडून मी ऐकतो ते फक्त लोकांच्या तोंडून, माझ्या सकाळच्या भोंगातून, माझ्या मुखातून, माझ्या तोंडातून बाहेर जातं. तुम्ही ऐकताय. खरं राजकारण कळायला लागतं. अनेकांनी सांगितलं की आम्हाला राजकारण समजायला लागलंय. चांगली गोष्ट आहे. म्हणून मी ठरवलेलं आहे आपल्याला जेवढं, आपली जी अल्पशा बुद्धी आहे. काल ज्येष्ठ अनेक पत्रकारांशी माझी चर्चा झाली या विषयावर की आज राजकारण कुठल्या स्तरावर आहे. काहीतरी एका ज्येष्ठ पत्रकाराने बोलून दाखवलं की पातळी घसरली का जीभ घसरली आहे ते आधी शोधावं लागेल. आणि मग मी प्रिन्सच्या शोधात लागलो
की प्रिन्स कोण आहे. प्रिन्स सुद्धा मला सापडले. सैराटमधला शेवट काय झाला माहीत नाही, पण लातूरच्या राजकारणाचा शेवट काय होणार आहे ते आता गुलदस्त्यात आहे. 23 तारखेला कळेल संध्याकाळी दुपारीच. पण कुठंतरी आता युद्ध संपलेलं आहे. सर्वच कार्यकर्त्यांनी, सर्वच नेत्यांनी कोणाचाही पराभव, कोणाचाही विजय हो, जो पराभव होईल त्यांनी विजयी होणाऱ्या उमेदवाराचं त्याला पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं पाहिजे. ही लातूरच्या राजकारणाची खरी सभ्यता आहे. आणि हे तिन्ही उमेदवाराला मी सांगतो की जे सध्या रेसमध्ये आहेत की कोणीही विजय हो, जो विजय होईल त्याचं अभिनंदन करायला पुष्पगुच्छ घेऊन त्या पराभूत उमेदवाराने त्यांना भेटायचं आणि लातूरकरांना दाखवून द्यायचं की हे लातूरकर हे सौहार्दाचं, लातूर हे शांततेचं प्रतीक आहे. आणि लातूरमध्ये हे तेवढ्यापुरतं 15 दिवसाचं राजकारण असतं, पण पुन्हा येणारी 5 वर्ष तर विकासाचं राजकारण असतं. हे नक्कीच खरं आहे आणि दाखवून द्यावं असं माझी मनोमन इच्छा आहे. कोण विजय होणार हे सांगायला मी काही ज्योतिषी नाही आहे. ते बंद पेटीत होणारे, आता मतदान झाल्यानंतर ते 23 तारखेला उघडणारे, तोपर्यंत हे चर्चेचं गुऱ्हाळ सुरू होणारे. काय हो, चला नागराज मंजुळेंनी आम्ही देशमुखांचे आभार मानावे की पुन्हा एकदा त्यांनी सैराट 3 जर काढला तर नक्कीच त्यामध्ये लातूरच्या कलाकारांना संधी द्या, कारण तुमच्या सैराटला अजून फेमस करण्याचं काम परिवारानं केलेलं आहे. पण कुठेतरी असं वाटतंय की जे काही निकाल लागेल, आता आरोप प्रत्यारोप, एक 15 दिवस झाले लोकांना भरपूर करमणूक झालेली आहे. राजकारण काय कळालं, पाण्याची चर्चा झाली, कचऱ्याची चर्चा झाली, विकासाची चर्चा झाली, ट्रेनची चर्चा झाली, बोगी कारखान्याची चर्चा झाली, रोजगाराची चर्चा झाली, गटारीची समस्याची चर्चा झाली. सगळ्या चर्चेच्या गुऱ्हाळातून बाहेर काय आलं, आर्ची, वर्षा आणि प्रिन्स हे राजकारणाची शोकांतिका आहे. खरे मुद्दे बाजूलाच राहिले. विकासावर चर्चा व्हायला सोडून ती चर्चा सैराटवर होती आहे. कुठे जात आहोत आपण? मतदारांनी सुद्धा आता मतदारांनी सुद्धा गांभीर्याने विचार करायला पाहिजे या गोष्टीचा. आणि सर्वांनी आता विचार केला पाहिजे की पातळी घसरली का जीभ घसरली. आर्ची सापडली, परचा सापडला, प्रिन्स कोण आहे तुम्ही शोधा. सापडला मलाही कळवा. मित्रांनो, थोडंसं आज मतदान आहे, सर्वांनी मतदान करावे. पुन्हा पुन्हा सांगतोय, मतदानाला बाहेर पडा. तुमचं एक एक मत हे अमूल्य मतदान आहे. त्या मताची किंमत लाखो करोडो रुपये आहे. त्या मताची किंमत नाही करताय तुम्ही तुमचा स्वाभिमान विकू नका. तुमचं मतदान चपटी बुटी चहा चिवड्यावर विकू नका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत संविधानात जो अधिकार दिलेला आहे एका मताचा, राष्ट्रपतीला आहे तोच अधिकार आहे एक मतदान करायचा. आणि सर्वसामान्य माझ्या गोर गरीब दीन दलित उपेक्षित 18 पगड जातीमध्ये राहणाऱ्या माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या लेकराला सुद्धा ज्याचं मतदानाला हक्क आहे त्याला मतदान करायचं एकच अधिकार आहे. तो अधिकार आपल्या संविधानात दिला, तो बजायला पाहिजे. कारण माझ्या एका मतानं काय फरक पडणार आहे. काही लोक असतात उच्च भ्रू, ज्यांना खालचं काही माहितीच नसतं. असे उच्च भ्रू, अलग लक्षात, उच्च भ्रू. या उच्च भ्रूने थोडी बिल्डिंगहून खाली यावं. या उच्च भ्रू लोकांनी थोडंसं सामान्यात जावं आणि सामान्यांच्या रांगेत उभा टाकून मतदान करावं, हे एक लक्षात ठेवा. त्या उच्चभ्रू आलाय म्हणून त्याला डायरेक्ट एंट्री कारमधून आलाय म्हणून आणि रत्नाकर आवसेकर सायकलवर आलाय म्हणून त्याला थोडं रांगेत असं नका करू. सर्वांनी रांगेत शांततेत संयमानं मतदान करून हे लातूरचं राजकारण पुन्हा संहार्दानं करणं असं काळाची गरज आहे. ज्या झाल्या चुका ते झाल्या.
राहिलं ते राहून गेलं, जे होणारे ते होणारे. पण येणाऱ्या परिणामाला आता सर्वच उमेदवारांनी सावध राहिलं पाहिजे. एकमेकावर आरोप प्रत्यारोप न करता, याची उणी धुणी तुला बघून घेतो मला बघून घेते न करता, अहो जे काय बघायचं ते जनता बघेल ना. बरोबर आहे की नाही? त्यामुळं हे न करता कोणीही उमेदवार विजयी होऊ, त्या उमेदवाराचं अभिनंदन, त्याला पुष्पगुच्छ बुफे देऊन पराभूत उमेदवारांनी त्याचं नक्कीच स्वागत करून दाखवून द्यावं या राज्याला. ठीक आहे, आम्ही राजकारणापुरतं राजकारण करतो, आम्ही बोलण्यापुरतं बोलतो, पण ज्यावेळेस निकाल रिझल्ट बाहेर येतो त्यावेळेस आम्ही तो तेवढ्याच दिलदार मनानं स्वीकारतो. ही भूमिका ह्या उमेदवारांनी घेतली पाहिजे, असं एक मला 40 वर्ष राजकारण पाहिलेल्या माणसाला वाटतं. आपल्या राजकारणाचा सुसंस्कृतपणा घालवला नाही पाहिजे. लातूरला कधीही राजकीय गुंडगिरी झालेली नाही, लातूरला कधीही राजकीय हल्ले नाही, लातूरला कधी असं कोणाला तरी असं एखाद्या राजकीय नेत्याला कोणी मारझोड करायला कधी नाही आणि कधी होणार आहे नाही, होऊ नये अशी माझी इच्छा आहे. म्हणून लातूरचं नाव महाराष्ट्राच्या नकाशावर राजकीय पटलावर मोठ्या आदरानं घेतलं जाते. कारण अजून लातूरमधून कोण लातूरमधून आणि किती लोकांना मंत्रिपदं मिळणार आहेत, किती लोक मोठे. संजय बनसोडेसारखा एक सामान्य रस्त्यावर फिरणाऱ्या तरुण मुलानं जो उदगीरचा कायापालट केला, दाखवून दिलं विकास काय असतो, कोट्यावधीचा विकासाची कामं ज्या माणसाने केली, असे काय अनेक लोक आहेत. आणि पुढे सुद्धा चांगलं होणार आहे. फक्त पॉझिटिव्ह विचार ठेवून एक सकारात्मक दृष्टीनं सर्वांनी मतदारांना बाहेर पडावं. मशीनच्या समोर उभं राहा, तुमचं मन तुमचं अंतःकरण तुम्हाला काय सांगतं ते पहा. अरे तुमचं अंतःकरण काय सांगतं पहा आणि त्याचं ऐका. कुणाचं ऐकू नका तुम्ही, माझंही नका ऐकू, कुणाचं ऐकू नका, कोणत्या नेत्याचं ऐकू नका, कोणत्या पक्षाचं ऐका. तुमचं मन तुम्हाला काय म्हणतंय, तुमचं अंतःकरण तुम्हाला काय म्हणतंय याचा विचार करून मतदान करा. जसं कन्यादान तसं मतदान आहे. कन्यादानाचं पावित्र्य आहे या मतदानाला. म्हणून चला, एक लक्षात ठेवा, आणि तुमचं मतदान सत्पात्री जर करायचं असेल, ज्या पद्धतीनं आपण कन्यादानाचं ह्याला महत्त्व काय मी तुम्हाला एका मिनिटात सांगू. थोडा व्हिडिओ 1-2 मिनिट लांबेल मित्रांनो. ज्यावेळेस लग्न होतं, लग्नामध्ये नवरा नवरीचे दोन्ही हात एकमेकाला दोऱ्यानं गुंफले जातात आणि ब्राह्मण वधूपित्याला म्हणतो की पाणी सोडा. पाणी सोडताना त्या वधूपित्याच्या डोळ्यातला एक एक थेंब त्या हाताच्या ताम्हणातल्या पाण्यात पडत असतो. ब्राह्मण म्हणतो पाणी सोडा. हे म्हणल्याबरोबर त्या वधूपित्याच्या डोळ्यातले अश्रू खळखळतात. 21 वर्ष सांभाळलेल्या माझ्या लेकराला मी सहज देत आहे, इतरांच्या हवाली करत आहे. ह्याला दान म्हणतात, ह्याला कन्यादान, याला पावित्र्य आहे. आणि मग त्या ताम्हणात साचलेलं पाणी तो ब्राह्मण सांगतो ते पाणी इकडं तिकडं नका टाकू, त्याला फार महत्त्व आहे. कारण त्याच्यात वधूपित्याच्या डोळ्यातले अश्रू मिसळलेले आहेत. ते पाणी तुळशी वृंदावनात टाका, कारण ते पवित्र पाणी तुळशीला पाहिजे. एवढं तुमचं मतदान पवित्र आहे मित्रांनो. म्हणून मतदान देताना इकडं तिकडं न टाकता विचारपूर्वक मतदान करा. फक्त मतदान करा. जसं कन्यादान तसं मतदान हे लक्षात ठेवा. सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890 39 87 88. ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर. 51 आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890 39 87 88. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला, आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर YouTube चॅनल.